उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही प्रसार माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत किंवा जी चर्चा आहे ती चर्चा त्याला काही फारसं म्हणजे तथ्य नाही. आम्ही संभाजीराव पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी गोविंदराव अण्णाजी, आमचे राजेश्वर निटोरेजी, आम्ही सर्वजण एकत्रित या ठिकाणी बसून याच्यापूर्वी सुद्धा आम्ही कोर ग्रुपमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक आपल्यामध्ये जेवढे 59 मतदारसंघ आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सोशल इंजिनिअरिंग, तिथल्या सगळ्या गोष्टी, इलेक्टिव्ह मेरिट, प्रत्येकाला न्याय मिळावा अशा विचारानं या सगळ्या उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि विशेष करून उदगीर आणि जळकोट याच्यामध्ये आमचं राष्ट्रवादीशी युती झालेली आहे, आमची महायुती आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तिथल्या सर्व नेत्याशी, कार्यकर्त्याशी चर्चा करून, आमचे सर्व कोर ग्रुपमधल्या सर्व मंडळींशी चर्चा करून हा घेतलेला निर्णय आहे. आम्ही ऐकतोय की सोमनाथपूर गट याच्याबद्दल काही लोकांनी अपप्रचार सध्यामध्ये सुरू आहे की ते काहीतरी प्रसार माध्यमासमोर जाऊन बोलतायत, करतात आणि आमच्या मधल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यावर आरोप प्रत्यारोप करतात. हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जर आमच्याकडे उमेदवारी मागितलेलं असेल तर त्या उमेदवारीबद्दल आम्ही विचार जरूर केलेला आहे, पण निर्णय एकदा झाला, पार्टीचा निर्णय झाला तर त्याच्यामध्ये पार्टीचा निर्णय सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. आणि म्हणून विशेष करून सोमनाथपूर गटाबद्दल सुद्धा अशा काही तक्रारी या पुढील काळात मध्ये होऊ नये हे जिल्हाध्यक्ष या नात्याने माझी विनंती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोण बदल केला, कोण आदल केला, काय सांगितलं, काय बोललं, या गोष्टीला फारसं महत्व नाही. हे पार्टीनं दिलेला निर्णय आहे. आणि म्हणून माझी, संभाजीराव पाटलांची, केंद्रे साहेबांचं, सगळ्यांचीच आमची अगदी सामुदायिक विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीची कसल्याही प्रकारचा विचार न करता सकारात्मक विचारानं पार्टीच्या सोबत राहावं, पार्टीला मदत करावं, पार्टीनं दिलेला निर्णय मान्य करावं आणि जे पार्टीचे तत्व आहेत, विचार आहेत त्याचं पालन करावं आणि या निवडणुकीमध्ये आपले सर्व उमेदवार विजयी करावं असं मी सर्व आमच्या मित्रपक्षातल्या लोकांना, आमच्या सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला माझी विनंती आहे. धन्यवाद. म्हणजे लातूर जिल्ह्यातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आणि आव्हान देखील असेल, आपण सर्वजण पार्टीने दिलेल्या आदेशाला मानणारे कार्यकर्ते आहेत. ज्या ठिकाणी महायुती आहे त्या ठिकाणी महायुती म्हणून आपल्या सर्वांना प्रचार करायचा आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लढतोय त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत ताकदीने उभा टाकायचा आहे. परत एकदा आम्ही सर्वजण, माननीय बसवराज पाटील साहेब, अण्णा, अभिमन्यूजी, रमेश आप्पा, आमचं सर्वांना आव्हान आहे, एकत्रित मिळून आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आदेश आणि पक्षाच्या प्रोटोकॉलच्या बाहेर कोणी जाणार नाही याची काळजी देखील आपण सर्वांनी घ्यावी. सर्वांना विनंती आहे, महायुतीमध्ये उभा टाकलेल्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने निवडून आणावा ही विनंती.